नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागेश्वरकडे महिपत शिकरे येतो. तो म्हणतो की इतक्या तातडीने बोलवून घेतलं, काही अर्जंट काम होतं का? तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो, एक आवाज दाबायचा आहे, आमच्या विरोधामध्ये खूपच बोलतोय तो. तेव्हा महिपत म्हणतो, ते आलंय आमच्या कानावरती, ती पोरगी, तिने तुम्हाला पाया पडायला लावलं, तिचाच बंदोबस्त करायचा आहे ना? नागेश्वर म्हणतो की नाही, तिचं काय करायचं आहे, तिचा आवाज कसा दाबायचा आहे याचं आम्ही प्लॅनिंग केलं आहे, तुम्ही दुसरं काम बघा. आणि तो सुभानरावला महिपतला सगळं समजावून सांगायला सांगतो. महिपत म्हणतो, तुमचं काम 113% होणार. आता महिपत तिथून निघून जातो. इकडे गिरिजा विचार करत असते की यांनी दिलेल्या पत्त्यावरती जावं की नको जावं, काहीच कळत नाही आहे. ज्या माणसाने माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच माणसाची मदत मी घ्यायची का? कोणाला विचारू? मग ती सायलीला कॉल करते. सायलीला सांगते की अगं, माझे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, पण मला मदत करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने मला संकटात टाकले, माझा त्याच्यावरती विश्वास नाही आहे. सायली तिला सांगते, अगं, तुला त्या माणसापासून धोका आहे का? गिरिजा नाही असं म्हणते. तेव्हा सायली तिला समजावून सांगते, अगं, असं जर असेल तर तो व्यक्ती काय मदत करणार आहे हे तिथं गेल्याशिवाय तुला कसं कळेल? आणि शेवटी ती मदत स्वीकारायची की नाही हा सर्वस्वी तुझाच निर्णय असेल ना? एकदा बघ तर खरे जाऊन. तेव्हा गिरिजा ठरवते की नागेश्वरने सांगितलेल्या ठिकाणी भेटायचं. आता इकडे नागेश्वर ऑलरेडी त्या ठिकाणी येऊन बसलेला असतो. त्याला गुरुजींचे शब्द आठवत असतात. त्याच वेळेस गिरिजा तिथे येते आणि साहेब, तुम्ही मला एक का बोलवलं आहे असं ती विचारते. तेव्हा नागेश्वर तिला सांगतो की हे बघ पोरी, तू एका निरपराध व्यक्तीला काल शिक्षा दिली, तुला जसं वाटतंय तसं काहीच केलेलं नाही आम्ही. तेव्हा गिरिजाला काही त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही, पण नागेश्वर बरोबर तिला घोळात घेतो आणि तिच्यासमोर एक वेगळं चित्र उभं करतो. तो तिला खोटं सांगतो की अगं, तुझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न आमच्याच घरातल्या कोणीतरी केला आहे, ज्याचं मी तुला नाव नाही सांगू शकत. खरं तर काल आम्ही त्या ॲम्ब्युलन्सला थांबवण्यासाठीच तिथं आलो होतो, पण त्या अगोदरच तू तिथं पोहोचली होतीस आणि तूच ॲम्ब्युलन्सला थांबवलं होतं. आणि पुढं जे काही चित्र तुझ्यासमोर उभं राहिलं ते तुला सगळं माहितीच आहे. अख्ख्या गावासमोर आम्ही तुझी माफी मागितली. गिरिजा रागातच म्हणते, मग असं जर असेल तर तुम्ही कालच का नाही सांगितली ह्या गोष्ट? नागेश्वर तिला सांगतो की अगं, कोणीतरी आमच्याच घरातल्या व्यक्तीने डॉक्टरांच्या पेपरवरती सह्या केल्या आणि ते पेपर्स जमा केले आणि त्यानुसारच डॉक्टरांनी ते पुढचं पाऊल उचललं होतं. पण खरं सांगतो, यामध्ये आमचं काहीही दोष नाही, तरीही आम्हाला शिक्षा मिळाली. आता नागेश्वरने तिच्यासमोर जे चित्र उभं केलेलं असतं त्यामुळे गिरिजाला खरंच वाटतं की खरंच नागेश्वर निर्दोष आहे आणि आपली काल चूक झाली. ती हात जोडून माफी मागते. असं जर असेल तर मलाच तुमची माफी मागायला पाहिजे. त्यावेळेस नागेश्वर म्हणतो, नाही, तू नको माफी मागूस, उलट आम्हीच तुझी माफी मागितली पाहिजे, आमच्यामुळेच तुला खूप त्रास झाला. गिरिजा म्हणते, त्रास झाला? अहो, तुम्ही माझ्या बाबांच्या, जिवंत बाबांचं हार्ट दुसऱ्याला काढून लावणार होतात. बरं, ती कोण व्यक्ती आहे त्याचं तुम्ही नावही सांगत नाही आहात. नागेश्वर तिच्यासमोर हात जोडतो आणि मला तुझ्या नशिबाची भीक हवी आहे असं तो बोलतो. गिरिजाला त्याच्या बोलण्याचा खूपच आश्चर्य वाटतं. असं नशीब कोणाचं घेता येत नसतं नागेश्वर साहेब. नागेश्वर म्हणतो की नशीब घेता येत नाही, पण जोडता तर नक्कीच येऊ शकतं ना. गेले कित्येक दिवस आमचं नशीब आम्हाला धोका देतंय. तू त्या दिवशी पाहिलंस ना, इतके वर्षाची परंपरा, तो नशिबाचा लाडूसुद्धा तुलाच मिळाला, नाणं तुलाच मिळालं. खरंच तू पुरी नशीबवान आहेस आणि आम्हाला तुझ्या या नशिबाचा फायदा करून घ्यायचा आहे. गिरिजा म्हणते, म्हणजे तुम्ही स्वार्थीच विचार करताय ना? नागेश्वर म्हणतो की हो, करतोय आम्ही स्वार्थी विचार, पण त्याच्या मागेसुद्धा आमचा एकट्याचा स्वार्थ नाही आहे. तू जर आमच्या रुद्रप्रतापशी लग्न केलंस तर आम्हाला तुझ्यासारखी एक समजूतदार गुणी मुलगी सून म्हणून मिळेल. तुझ्या बाबांच्या ऑपरेशनचा तुला काही खर्चच करावा लागणार नाही. तुझं जे घर गेलं आहे ते घरही तुला परत मिळेल आणि तुझ्या भावाची आयुष्यभराची चिंतासुद्धा तू सोडून दे. सगळं काही ते मी बघतो. फक्त तुला आमच्या रुद्रप्रतापशी लग्न करावं लागेल, म्हणजे तुझं नशीब आमच्या नशिबाशी जोडलं जाईल. तेव्हा गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अनपेक्षितपणे तिच्यासमोर एक नवीन प्रश्न उभा राहिलेला असतो. गिरिजा धक्क्यानेच म्हणते, नागेश्वर साहेब, तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला तरी कळतंय का?
अहो, लग्नाच्या गाठी हे अशा बनत नसतात. तुम्हाला माझं नशीब वापरायचं म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण तुम्हाला काय माहिती की मी खरंच नशीबवान नाही आहे. जर मी नशीबवान असते ना, तर मी अशी माझ्या वडिलांच्या इलाजासाठी वणवण फिरले नसते, बेघर झाले नसते. अहो, तुम्हाला काय माहीत आहे, कित्येक रात्री उपाशी झोपले आहे मी आणि तुम्ही मला नशीबवान म्हणताय. आणि असंही लग्न हे कुठल्या अटींवरती असं बळजबरीने नाही करता येत. नागेश्वर म्हणतो, तुला जबरदस्ती कोणी केलीच नाही आहे. तू नीट विचार कर. तुझा जो काही निर्णय असेल तो तू उद्या 12 वाजायच्या आतमध्ये आम्हाला कळव. गिरिजा म्हणते, अहो पण मी तुमची ही ऑफर कशी काय ॲक्सेप्ट करायची? कारण एकतर ज्या व्यक्तीने माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती तुमच्याच घरातली आहे आणि तुम्ही तिचं नावसुद्धा मला सांगत नाही आहात. नागेश्वर म्हणतो, ज्या दिवशी तू आमची सून म्हणून घरी येशील ना, त्या दिवशी त्या व्यक्तीचं नाव काय ती व्यक्तीच तुझ्यासमोर उभी करतो ना. मग तुला काय करायचं ते तू ठरव. हा आमचा शब्द आहे आणि नीट विचार कर. उद्या 12 वाजेच्या आतमध्ये आम्हाला तुझा निर्णय कळव. असं म्हणून नागेश्वर तिथून निघून जातो. गिरिजापुढे मात्र आता खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. नेमकी नागेश्वरची ऑफर ॲक्सेप्ट करायची की नाही, आणि ऑफर ॲक्सेप्ट केली नाही तर तिच्या बाबांच्या ऑपरेशनचा खर्च कुठून आणायचा, राहण्यासाठी घर कुठून आणायचं, हे सगळे प्रश्न तिला भेडसावत असतात. खूप विचार केल्यानंतर गिरिजा एका निष्कर्षावरती पोहोचते. ती नागेश्वरच्या घरी जाते आणि त्याला सांगते की नागेश्वर साहेब, मला तुमची अट मान्य आहे. माझ्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी मी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. तुमची सून व्हायला मी तयार आहे. आणि त्यावेळेस घरामध्ये अंधार असतो. जेव्हा गिरिजा त्या ठिकाणी येते आणि लग्नासाठी होकार देते त्याच वेळेस लाईट्स येतात. त्यावेळेस तिला कळतं की आजूबाजूला खूप सारे लोकही जमा झालेले असतात. त्या ठिकाणी मीटिंग चालू असते. सगळे मीडियाचे लोकही तिथे जमा झालेले असतात. त्या सर्वांसमोर गिरिजाने आता नागेश्वरच्या प्रपोजलला हो म्हटलेलं असतं. तेव्हा नागेश्वर गिरिजाची ओळख सर्वांना करून देतो. तो सर्वांना सांगतो की या आहेत आमच्या होणाऱ्या सुनबाई, सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे. त्या ठिकाणी उर्वशीसुद्धा असते. तिला तर मनातून खूप राग आलेला असतो. आधीच तिला गिरिजा अजिबातच आवडत नसते. त्यात तिने रुद्रसाठी तिच्याच मैत्रिणीची मुलगी आधीच सून म्हणून पसंत केलेली असते. त्यामुळे नागेश्वरच्या या निर्णयाशी ती अजिबात सहमत नसते. पण नागेश्वरसमोर तिचंही काही चालत नाही. नागेश्वरने अचानकपणे ही अनाउन्समेंट केलेली असते. त्यामुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, आता रुद्र त्या ठिकाणी नाही आहे. रुद्रचं लग्न जमवत आहे हेही रुद्राला माहीत नाही आहे. आता तो जेव्हा कर्नाटकहून परत येईल त्यावेळेस नेमकी त्याचं उत्तर काय असेल. रुद्रसमोर गिरिजाची इमेज अशी आहे की जिने नागेश्वरला म्हणजेच रुद्रच्या वडिलांना पायाशी आणलं, नाक घासून माफी मागायला लावली आणि तो हा अपमान कधीही विसरणार नाही आणि गिरिजालाही विसरू देणार नाही असंही तो बोललेला असतो. मग असं असताना रुद्र गिरिजाशी लग्न करायला तयार होईल का, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.